कुठल्या पण अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट मध्ये रीडिंग मेजर करत असताना एका गोष्टीला सगळ्यात जास्त फेस करावं लागतं, त्या गोष्टीचं नाव काय? भरपूर पोरांना वाटतं ना की एररचं एक कारण असू शकतं का? नाही, एररचे ना भरपूर कारण आहेत. मोजताना चूक झाली, बघताना चूक झाली, लिहिताना चूक झाली, कॅल्क्युलेशन करताना चूक झाली, सांगताना चूक झाली, पुन्हा अजून कॅल्क्युलेशन रीड करताना चूक झाली, ग्राफ लिहिताना चूक झाली, इन्स्ट्रुमेंटची चूक, माझी चूक, सेटिंगची चूक, व्होल्टेज फ्लक्च्युएशन, करंट फ्लक्च्युएशन, फॅनची हवा. तात्पर्य काय? मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये चुका व्हायला कारण लागत, आणि या चुका सगळ्या पाठ कशा करायच्या? या चुका म्हणजे काय सांगत आहे मी तुम्हाला? तर आपल्या सिलेबसमध्ये एरर जे तयार होतात ना, त्या सगळ्या एररला 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. बोला रे, किती कॅटेगरी? समजून घ्या बरं, कारण हा चार्ट तुमच्या बुकमध्ये नाहीये, मी चार्ट ड्रॉ करून देते कारण तुम्हाला तो समजला पाहिजे. नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. मग तुम्ही म्हणाल गुट्टे सर नंबर 1 कोणता आहे? जो पहिला एरर असतो त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतात. बोलत चालायचंय, इन्स्ट्रुमेंटल एरर. व्हेरी गुड आन्सर पोरो. जो दुसरा एरर असतो त्याला सिस्टमॅटिक एरर म्हणतात. कोणता? सिस्टमॅटिक एररला परसिस्टंट एरर पण म्हणतात. कोणता? आणि पोरांनो जो तिसरा एरर असतो त्याला रॅन्डम एरर म्हणतात. कोणता? मग तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का? सिस्टमॅटिक एरर मध्ये पण 4 टाईप पडतात. नंबर 1 ऐकताना सर्वजण, नंबर 1 मध्ये येतो परत एकदा इन्स्ट्रुमेंटल एरर, कॉपी पेस्ट. नंबर 2 येतो ऑब्झर्वेशनल एरर. बोला, ऑब्झर्वेशनल एररला कोणी पर्सनल एरर पण म्हणतं. पर्सनल एरर कुणामुळे तयार होतो? इन्स्ट्रुमेंटमुळे का आपल्यामुळे? आपल्यामुळे. तिसरा एरर आहे एरर ड्यू टू एक्सटर्नल कॉजेस. एक्सटर्नल कॉजेस म्हणजे याच्यात आपली चूक नाही, बाहेरच्या गोष्टींचा हात आहे. का हात आहे, कसा हात आहे मी नंतर सांगेल. आणि चौथा आहे एरर ड्यू टू डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट. पोरमधील डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट सर काय असतं ते पण सांगतो, गडबड करायची नाही. आता चार्टला समजून घ्या. तुम्हाला एरर ते लिहायचेच रे, पण एरर लिहा असा क्वेश्चन सहसा कमी येतो. बरं, क्वेश्चन कसा येतो ते ऐका. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये एरर दिला जातो आणि विचारला जातं त्याला वाढवायचं का कमी करायचं? कमी करायचं ना. एक एक्झाममध्ये क्वेश्चन असा येणार की एरर कसा वाढवायचा, दगड घाला त्याच्यावर, एरर वाढेल ना. एरर वाढवण्यावर क्वेश्चन येतो की कमी करण्यावर? कमी करताना तुम्हाला काही उपाय सांगावं लागेल ना यार. तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टर थोडंच तुमचा ट्रीटमेंट करताना आजार वाढवणार आहे, कमीच करेल ना. कमी करण्याच्या प्रोसेसला किंवा त्या उदाहरणाला रेमेडीज असं म्हणतात. काय म्हणता रे? रेमेडीज म्हणजे उपाय सांगा की ज्या उपायाच्या मदतीने त्या इन्स्ट्रुमेंटचा एरर वाढला पाहिजे का कमी झाला पाहिजे? वाढला, कमी झाला पाहिजे. बाय द वे, तुम्ही रेमेडीज तेव्हाच लिहू शकता ना जेव्हा तुम्हाला एरर कळेल. तुम्ही डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला सांगताय की मला काहीतरी झालंय, डॉक्टर अशाच गोळ्या लिहून देईल का? डॉक्टर विचारेल ना काय झाले, त्याच्यानुसार डॉक्टर तुमचा सिम्पटम फाइंड आउट करतो आणि त्याला रेमेडीज लिहून देतो. मग तुम्हाला रेमेडीज तेव्हाच लिहू शकता जेव्हा तुम्हाला एरर कळतो कसा तयार झाला. पहिलं प्रॉब्लेमला समजून घ्या, तेव्हाच सोल्युशन मिळेल ना. मग सांगा एररच्या किती कॅटेगरी? बोलत चालायचं फास्ट, कारण मला पुढे जायचं. नंबर 1 किंवा परसिस्टंट. नंबर 3 एक एक कव्हर करू चालेल पोरांनो. जो सगळ्यात पहिला एरर आहे त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतात. इन्स्ट्रुमेंटल एरर फक्त तयार होतो, ऐकून घ्या बरं, इन्स्ट्रुमेंटल एरर फक्त तयार होतो डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट किंवा फॉल्टी इन्स्ट्रुमेंट म्हटलं तरी चालेल. फॉल्टी और डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट. पोरं म्हणले सर डोक्याच्या वरून गेलं, परत सांगा. सांगतो, गडबड करायची नाही. तुम्हाला माहित आहे का इन्स्ट्रुमेंटल एररला आपल्या सिलेबसमध्ये कॉन्स्टंट एरर म्हणता. कोणता एरर? आता थोडं निवांत सांगतो याला असं का म्हटलं. इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये आपली काही चूक नसते. प्रत्येक वेळेस एररमुळे आपली चूक असं नाहीये. गुट्टे सर गेले मार्केटमध्ये, मार्केटमधून एक थर्मोमीटर आणला. लक्ष द्या बरोबर, एक स्टोरी आहे. समजा मार्केटमध्ये MIDC मध्ये जो व्यक्ती थर्मोमीटर बनवत होता त्याच्याने एक चूक काय झाली, त्याने थर्मोमीटरमध्ये मर्क्युरीचा 1 ड्रॉप जास्त टाकला. किती ड्रॉप? आता मला सांगा, मग ते फॉल्टी झालं ना यार? म्हणजे इन्स्ट्रुमेंट बनतानाच फॉल्टी बनलं. त्याने चुकून 1 ड्रॉप जास्त टाकला, थर्मोमीटर बनलं, त्याची पॅकेजिंग झाली, मार्केटमध्ये आणलं, डॉक्टरने त्याला विकत घेतलं आणि त्या थर्मोमीटरनं दिवसातून 50 पेशंट चेक केले. किती पेशंट? प्रत्येक पेशंटचं 1 डिग्री सेल्सिअसनं तापमान कमी दाखवेल की जास्त दाखवेल? प्रत्येक व्यक्तीच्या बॉडीच्या टेम्परेचरमध्ये 1 डिग्री कमी आहे का जास्त आहे? किती डिग्री? किती डिग्री? मग हा 1 डिग्री कंटिन्यू होतोय ना, म्हणजे एरर बदलतोय का सेम आहे? म्हणून कॉन्स्टंट एरर म्हणतात. कोणता एरर?
अरे मार्केटमधून एखादं इन्स्ट्रुमेंट आलं ते खराब निघालं, त्याच्यात माझी काही चूक. इन्स्ट्रुमेंट खराब जर असेल, फॉल्टी असेल, डिफेक्टेड असेल किंवा व्यवस्थित नसेल, त्याच्यामुळे जो एरर तयार होतो त्या एररला कोणता एरर म्हणता? कोणता? इन्स्ट्रुमेंटल एरर रिपीट होतो, माहिती आहे ना, म्हणून याचं नाव काय? डोक्यात चाललंय? तुम्ही मार्केटमधून घडी आणली, तुमची घडी 5 मिनिटांनी पुढे आहे. तुम्हाला दिवसातून 10 लोकांनी टाइम विचारला, खरं खरं सांगा तुम्ही त्या 10 लोकांना टाइम 5 मिनिटांनी पुढे सांगाल ना? सो एरर रिपीट होतोय ना, रिपीट होतोय, म्हणून त्याला काय म्हणता? सांगा इन्स्ट्रुमेंटल एररच्या रेमेडीज काय आहेत? इन्स्ट्रुमेंटल एरर कमी कसा करायचा? मी फक्त थर्मोमीटर बद्दल बोलत नाही, सगळ्यांना लागू होत आहे. इन्स्ट्रुमेंट जर खराब असेल, इकडे बघा, याला 2 ऑप्शन आहेत, ऐका रे सगळ्यांनी. ऑप्शन नंबर 1, इन्स्ट्रुमेंटला रिपेअर करता येतं का बघा, रिस्टोर करता येतं का बघा. रिपेअर करून पण इन्स्ट्रुमेंट ठीक होत नसेल, याला एकच ऑप्शन आहे, इन्स्ट्रुमेंटला रिप्लेस करा. काय करा? रिप्लेस करा, म्हणजे जुने इन्स्ट्रुमेंट भंगारमध्ये टाकून द्या आणि नवीन इन्स्ट्रुमेंट बाय करा. रेमेडीज समजल्या? किती रेमेडीज आहेत? रिपेअर किंवा रिप्लेस, रिपेअर किंवा बाहेर पडा. नंबर 2, पहिला एरर कोणता आहे पोरो? किंवा मधला पहिला एरर कोणता? इन्स्ट्रुमेंटल एररची थेअरी कॉपी पेस्ट काही वेगळं नाही, याच्यावर मी बोलणार पण नाही. नंबर 2, किंवा याच्या ऑब्झर्वेशनल किंवा पर्सनल एरर मध्ये इन्स्ट्रुमेंटची काही चूक नसते. कुठला पण अॅनालॉग इन्स्ट्रुमेंटची रीडिंग घेताना प्रॉपर घेतली पाहिजे, तुमची ॲक्युरेसी मेंटेन झाली पाहिजे. म्हणून मागे एक आरसा दिलाय बघा, माहिती आहे ना, त्या मिररचं काम काय बरोबर? जेव्हा तुम्ही इन्स्ट्रुमेंटला बघताना असं नाही बघायचं तिरपं, असं पण नाही बघायचं. वेन वी डू ऑब्झर्वेशन ऑफ अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट, तुम्ही परफेक्ट 180 डिग्री समोर पाहिजे. पॉइंटरचा कलर लाल आहे ना, हो का नाही? तर त्या लालचं रिफ्लेक्शन काचेमध्ये दिसेल ना, तर ते समोरासमोर दिसले पाहिजे, तरच ही प्रॉपर रीडिंग असते. एखादा एरर तुमच्या बघण्यामुळे तयार झाला, लिहिण्यामुळे तयार झाला, सॉल्व करण्यामुळे तयार झाला, कॅल्क्युलेट करण्यामुळे तयार झाला, हे सगळे एरर बनण्यासाठी कोण रेस्पॉन्सिबल आहे? इन्स्ट्रुमेंट की आपण? म्हणून याला कोणता एरर म्हणता? जर मी चुकीची रीडिंग घेतली म्हणून एरर कोणता तयार झाला? कॉल्ड ॲज. मग बघण्यामध्ये जर चुका झाल्या तर ऑब्झर्वेशनल एरर तयार होतो. माझा प्रश्न हा की कमी कसा करायचा? डोळे बंद करून मेजर करायचं का? मग गुड आन्सर. एक व्हॅल्यू 3 ते 4 वेळेस मोजा. कॉलेजमध्ये जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करता, फॅकल्टी विचारतो, सांग रे रीडिंग किती झाली? तुम्ही म्हणता सर 2.7 एम्पियर दिसत आहे फटक्यात. तुम्ही जर फटक्यात उत्तर दिलं ना, एक्झामिनरला कळून जातं तुम्ही चुकीचं सांगताय. का? कारण अॅनालॉग इन्स्ट्रुमेंटला थोडा वेळ द्यावा लागतो. मग तो व्यक्ती काय करतो? 4 पोरांना मोजायला होतो. 4 पोरांनी मोजली, 2 व्हॅल्यू सेम आल्या, ती तुमची ॲक्युरेट व्हॅल्यू आहे. ऑब्झर्वेशन एररला कमी करायचं असेल, डू मेजरमेंट 3 to 4 टाइम्स, 3 ते 4 वेळेस रीडिंग मेजर करा. त्याच्यानं तुमचा फायदा हा होतो की तुम्हाला ॲक्युरेट व्हॅल्यू मिळून जाते. इन्स्ट्रुमेंट रिप्लेस करायची गरज नाही. डोक्यात चाललंय? नेक्स्ट नंबर 3 कोणता आहे? एरर ड्यू टू एक्सटर्नल कॉजेस. आता हे एक्सटर्नल कॉजेस मध्ये ना पोरांनो, इन्स्ट्रुमेंटचा पण हात नाहीये, आपला पण हात नाहीये, या फॅनचा हात आहे. एक्सटर्नल कॉजेस मध्ये 3 गोष्टी मोडता. ऐकायचंय: प्रेशर, टेम्परेचर, ह्युमिडिटी. जर मराठीत सांगायचं झालं, तापमान, दबाव आणि ह्युमिडिटीला आर्द्रता म्हणता, माहिती आहे ना. आता टेम्परेचरमुळे तुम्ही म्हणाल गुट्टे सर कसं काय फरक पडतो? लय मोठा फरक पडतो. हे आहे ॲमीटर. आणि तुम्ही जळगावमध्ये राहता, ऑब्विसली तर टेम्परेचर कमी असतं का जास्त आहे? तुम्ही याला ठेवलं खिडकीकडे, खिडकीवर पडलं दुनियाचं ऊन याच्यावर. याच्यामध्ये असते एकदम पातळ कॉईल, जिची थिकनेस आपल्या केसांनी एवढी असते. कॉईल गरम झालेली जमत नाही. इन्स्ट्रुमेंट झालं गरम, इन्स्ट्रुमेंट गरम झाले की रेजिस्टन्स बदलतो, रेजिस्टन्स बदलला की करंट बदलतो. जे करंट तुम्ही याच्यात मोजताय तो करंट काही खाक बरोबर दिसणार आहे का तुम्हाला? डोक्यात चाललंय का? गोष्ट नंबर 1. दुसरी गोष्ट, हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही मोजत असताना बम फॅन फिरवताय 5 वरून त्याच्या खाली मोजताय. पॉइंटर एवढा हलका असतो ना, हलतोय ना, याला हवेचा दबाव पण जमत. कधी आईवडिलांसोबत ज्वेलरी शॉपमध्ये गेला असाल ना सोन्याच्या, हो का नाही? चोरी करायला नाही, खरेदी करायला म्हणतोय मी. गेला असताल ना, मला सांगा बरं, त्याच्यापेक्षा जो वजन काटा असतो तो असा वर ठेवतो का काचेमध्ये ठेवतो? का ठेवतो काचेमध्ये? कोणी वजन काटा चोरू नये म्हणून का? मग हवेचा दबाव. अरे ज्वेलरी वाल्याकडे जे वेट मशीन असतं ना, ते खूप सेन्सिटिव्ह असतं.
एवढं सेन्सिटिव्ह ना की त्याच्यावर मच्छर पण पडला तरी ते त्याचं वजन दाखवतं. आणि तुम्ही काय म्हणताय, काचेतून काढा आणि मशीन वर ठेवा, आम्हाला बघायचंय. तुम्ही खूप हुशार म्हणायचं. मग जर त्याने काचेतून ती वस्तू काढून जर वर ठेवली आणि हवेच्या दबावामुळं त्याचं ग्रॅमचं वजन त्याच्यावर पडतं, याच्यात लॉस कुणाचा आहे? मग तुम्ही काय करता, ओव्हर ऍटिट्यूड मध्ये म्हणता साहेब फॅन ऑन करा, बिल भरतोय ना मी, फॅन ऑन करा. असं नाही म्हणायचं. वजन काटा करत असताना म्हणा साहेब फॅन बंद करा, कारण फॅनचं पण वजन मोजतं. डोक्यात चाललंय, याच्यात आपली चूक आहे, हवेची चूक आहे, टेम्परेचरची चूक आहे, ह्युमिडिटीची चूक आहे. मग जो एरर या 3 गोष्टींमुळे तयार होतं त्याला कोणते कॉजेस म्हणतात? मग सांगायला कमी कसं करायचं? पोरं म्हणतील हवा बंद करा, खिडकी बंद करा, पृथ्वी तलावर निघूनच जा डायरेक्ट. याला एररला कमी काय, याला तुम्ही काहीच करू शकत. हा नेचर कॉल आहे. याला एकच ऑप्शन आहे, रीडिंग 2 ते 3 वेळेस मेजर करा. बरोबर आहे ना? एकदा चुकीची येईल, दोनदा चुकीची येईल, तिसऱ्यांदा थोडीच चुकीची येणार आहे. सो याचं एरर रेमेडीज याला कमी करण्याचं एकच ऑप्शन आहे, रीडिंग 2 किंवा 3 पेक्षा कमी वेळेस मेजर करा की जास्त वेळेस. सोडून द्या. चौथा कोणता आहे? एरर इन डिफेक्ट इन इन्स्ट्रुमेंट. व्हॉट इज बाय डिफेक्ट? अरे थोडीफार इंग्लिश जमते का नाही तुम्हाला? का व्हॉट्सअप सारखीच जमते फक्त? व्हॉट इज मीन बाय डिफेक्ट? फॉल्ट. इकडे डिफेक्ट म्हणजे खराबी. मार्केटमधून सरांनी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आणला, मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा पॉइंटर ना 0ला पाहिजे. जेव्हा मी आणला तो 0ला नव्हता, तो थोडा पुढे होता, थोडा पुढे होता. तुम्ही याच्याने दिवसभर व्हॅल्यू मोजताय, मग मला सांगा तुमच्या रीडिंग बरोबर येतील का चुकीच्या? इन्स्ट्रुमेंट खराब असेल, इन्स्ट्रुमेंटची सेटिंग चुकलेली असेल, तर त्याच्यामुळे जो एरर निर्माण होतो त्याला म्हणतात एरर ड्यू टू. आता मला सांगा या एररला कमी कसं करायचं? सेटिंग बदला, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, सेटिंग बदलून बी काम होत नसेल तर रिपेअर करा, रिपेअर करून बी काम नसेल तर रिप्लेस करा. किती ऑप्शन? चेंज इन सेटिंग, रिपेअर किंवा रिप्लेस. डोक्यात चाललंय का? याच्यात आपली काही चूक? शेवटचं कोणता एरर रे? रॅन्डम एरर म्हणजे पोरांनो ज्याच्यात ना आपली चूक आहे, इकडे ना इन्स्ट्रुमेंटची चूक आहे ना वातावरणाची चूक आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी पाठ करा, रट्टा मारा. बिकॉज ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ इलेक्ट्रिकल क्वांटिटीज. उदाहरणार्थ मी माझ्या घरचं व्होल्टेज मोजणारच होतो की तितक्याच साईडच्या कोणत्या व्यक्तीने मोटर सुरू केली आणि त्याचा इफेक्ट माझ्या घरावर पडला आणि माझ्या घरचं काय बदललं? व्होल्टेज बदललं. काय बदललं? मग मला सांगा, जर तुमच्या घरात व्होल्टेज आणि करंट कंटिन्यू बदलत राहतो, येस और नो? आणि मी व्होल्टेज मोजणारच होतो, तितक्यात व्होल्टेज बदललं, त्याच्यात माझी काही चूक आहे? सो याला पाठ करा. रॅन्डम एरर मध्ये 2 गोष्टी येतात, ड्यू टू द फ्लक्च्युएशन ऑफ करंट अँड. अरे वानो, रॅन्डम एररचे रिझन आहे ड्यू टू फ्लक्च्युएशन ऑफ करंट अँड. आता मी मोजत होतो चांगलं, व्होल्टेज बदललं, त्याला मी काय करू? डोक्यात चाललंय का? मग सांगायला ऑप्शन काय? पोरं म्हणतात स्टॅबिलायझर लावा. 100 रुपयाच्या इन्स्ट्रुमेंटला 3000 तर स्टॅबिलायझर लावणार का? हे असं झालं, मोबाईल 10,000चा, बॅककोर 12,000चा. सांगा. रेमेडी सांगा ना रे. व्होल्टेज करंट फ्लक्च्युएट होत असेल, रीडिंग घ्यायला त्रास होत असेल तर काय करायचं? व्होल्टेज का रोज फ्लक्च्युएट होतं का दिवसातून? 1-2 वेळेस होईल ना. आणि मग तुम्हाला जर कळतं व्होल्टेज फ्लक्च्युएट होतं तर रीडिंग डबल घ्या ना. 2 वेळेस घ्या, 3 वेळेस घ्या, 4 वेळेस घ्या. 4 वेळेस व्होल्टेज फ्लक्च्युएट होणार आहे का? याच्या रेमेडीत समजलं का? ते महत्वाचं आहे. एक्झाम मध्ये एरर दिला जातो, रेमेडीज लिहायला सांगतात. रेमेडीज स्वतःच्या डोक्याने लिहायच्या, रट्टा नाही मारायच्या. अंडरस्टँड? चार्ट न बघता चार्ट सांगा. आता नंबर 1, इन्स्ट्रुमेंटल एरर हा कोणता एरर असतो? नंबर 2, और परसिस्टंट एरर. त्याचा नंबर 1 इन्स्ट्रुमेंटल, नंबर 2 ऑब्झर्वेशन, नंबर 3 एरर ड्यू टू एक्सटर्नल, नंबर 4 डिफेक्ट किंवा फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. लास्ट रॅन्डम मध्ये कोण मोडतो? फ्लक्च्युएशन. फ्लक्च्युएशन ड्यू टू करंट अँड. चार्ट कॉपी करा, मी शॉर्ट मध्ये लिहून देतो. बघायचं नाही, कॉपी करायचं आहे.
व्यवस्थित कॉपी करा.